रात्रीच्या सारापुरते 2 खेकडे पकडून मी आणि ओमकार निघालो फेकपागाची मासेमारी करायला. तर नमस्कार, मी संदेश. सुट्ट्यांमध्ये माझ्या कोकणातल्या गावी येत असतो. आज आलो आहे मी ओमकार रुमडेसोबत फेकपागाची मासेमारी करायला. ओमकार पुढे चालला होता आणि त्याच्या मागोमाग मी. आम्ही आलो आहे वेत्ते समुद्रकिनारी. तर हा आहे वेत्त्याचा समुद्रकिनारा. हा जवळपास आंबोळगडपर्यंत जाऊन मिळतो. जवळपास 3 ते 4 किलोमीटरचा हा समुद्रकिनारा पार करून आम्ही आलो फेकपागाची मासेमारी करायला. ओमकार चालत होता आणि समोर सूर्यास्त होत होता. कोकण, समुद्र आणि सूर्यास्त एक जगावेगळं नातं, आणि हे तुम्ही एकदा अनुभवलं की आयुष्यभर तुमच्या लक्षात राहतं. ओमकारने क्षणाचाही विलंब न करता फेकपागाची मासेमारी करायला सुरुवात केली. फेकपाक फेकणं ही देखील एक कलाच, साधारणशाचं काम नाही. पहिल्याच फेकपागात आम्हाला हा वाडा मासा सापडला, जो की दिसायला तर फार सुंदर होता, पण खूपच छोटा होता. म्हणून आम्ही विचार केला याला सोडून देऊया, आणि मोठेपणाने आम्ही अगदी त्याला पाण्यात सोडून दिला. तो सुद्धा पाण्यात मुक्त झाला आणि निघून गेला. त्यानंतर ओमकारला काय मासे सापडत नव्हते, म्हणून मी म्हटलं माझ्याकडे जरा पाक दे. भलत्याच ओव्हर कॉन्फिडन्सनी मी पाक घेतला आणि निघालो फेकपागाची मासेमारी करायला. म्हटलं आज 4-5 तरी कोकारे मासे नक्कीच घेऊन येईन. गमतीचा भाग बाजूला, पण खरंच सांगतो फेकपागाची मासेमारी म्हणजे अगदी सुखच. एक वेगळाच अनुभव असतो. मला काय तेवढंसं जमलं नाही, मात्र एक नवीन अनुभव नक्कीच मिळाला. घरी जायच्या आधी म्हटलं हा स्वच्छ सुंदर असा समुद्रकिनारा नक्कीच तुम्हाला एकदा दाखवावा. तर हा आहे आमच्या कोकणातला एक सुंदर शांत असा समुद्रकिनारा. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. आपण पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत, एका नवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत येवा कोकण आपलंच असा, फक्त कचरा टाकून जाऊ नका.